नमस्कार मित्रांनो, कसे आहात? जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. लोकशाहीर माननीय अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ही ओळ, त्यांच्या एका गाण्यातली, त्यांच्या एका गीतातली ही ओळ. तसंच अण्णाभाऊ साठेंनी आणखी एक लिहिलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामगार आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. तुम्ही म्हणाल की आज अचानक अण्णाभाऊ साठे, अचानक नाही, अण्णाभाऊ साठे, शाहू फुले, आंबेडकर सगळे परिवर्तनवादी चळवळींमधले लेखक, चळवळीतले कार्यकर्ते, त्यांनी केलेलं काम हे माझ्यासारख्या लेखकाला, माझ्यासारख्या कवीला ते सारखं आठवत असतं. अधूनमधून ते मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर, आपल्या अबलक एंटरटेनमेंटवर मांडतही असतो माझे मनातले विचार किंवा या होऊन गेलेल्या काही कवींचे, लेखकांचे विचार. तर आज जरा अण्णाभाऊ साठे यांच्या या ओळी आठवण्यामागचं कारण असं की सध्या जे काय देशभरात संविधान विरोधी वातावरण चालू आहे, आणि सध्याच असं नाहीये, जेव्हा जेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या एखाद्या व्यक्तीची हुकुमशहा होण्याची इच्छा प्रबळ होऊ लागली, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या व्यक्तीला किंवा तो व्यक्ती ज्या पक्षाचा आहे, सत्तेत असलेल्या त्या व्यक्तीला, त्या पक्षाला पाशवी बहुमत मिळाल्याच्या नंतर हळूहळू त्यांची विचारसरणी हुकुमशहा होण्याकडे जाऊ लागते. आपल्या देशाने एक साधारण 75-80च्या काळामध्ये इंदिरा गांधी यांची आणीबाणी अनुभवलेली आहे, आणि तसंच काहीचं वातावरण पुन्हा एकदा आपण अनुभवतोय. माहित नाही माझं हे म्हणणं किती जणांना पटतंय किंवा नाही पटत आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाहीये किंवा मी कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू कधी उचलून धरत नाही. कष्टकरी सामान्य लोक, यांच्या बाजूने बोलणारे कवी, यांच्या बाजूने बोलणारे लेखक यांचं म्हणणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यासारखंच मी काय म्हणतात त्याला, बाळाचे बोबडे बोल, तसं मीही काही मोडकं तोडकं लिहित असतो, त्या कविता मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर आता सध्या संविधानाचा अपमान करण्याची जी काय संविधान विरोधी लोकांमध्ये शर्यत लागलेली आहे, तू जास्त अपमान करतोस की मी जास्त अपमान करतो, तर ते बघवत नाही माझ्यासारख्या लेखकाला, कवीला. मग ते काहीतरी लिहितात. तसं मीही लिहिलं, ते टप्प्याटप्प्याने येईलच माझ्या चॅनलवर. आणि ते जे लिहिलंय मी, त्यातलं काही आज सादर करण्यापेक्षा मला असं वाटलं की अण्णाभाऊ साठेंच्या या ओळी, की जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव, किंवा ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, ते अण्णाभाऊ साठेंचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं मला वाटलं. की तुम्हाला माहित आहे, पण नव्याने परत चांगल्या गोष्टी परत आपल्याला सांगाव्या लागणार आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये किंवा ह्या ज्या संविधान विरोधी लोकांना उत्तर देण्यासाठी खूप आधी नामदेव ढसाळांनी एक कविता लिहिली आहे, कामगार बंधू. मी आज त्या कवितेचं वाचन करणार आहे तुमच्यासाठी. कसं आहे ना मित्रांनो, संविधान विरोधी विचारांची माणसं असो, जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, हे सगळं, म्हणजे एकंदर संविधान आपलं जर आपण जेव्हा वाचतो, चालतो, तेव्हा असं वाटतं की बापरे, तू किती अगदी तळागाळातल्या लोकांचा केवढा विचार केलेला आहे. सत्ताधारी माजोरडे होणार नाही
त्यांच्यावर एक अंकुश लावला जाईल, या सगळ्याचा विचार बाबासाहेबांनी या संविधानाची जडणघडण संविधान लिहिताना केलेला आहे. हे लगेच जाणवतं जो जरा मेंदू शाबूत असेल अशा माणसाने. अंधभक्तांबद्दल मी काही बोलणार नाही. तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं, त्या संविधानाच्या विरोधात जे काही सध्या वातावरण आहे, तर आपण असं म्हणतो की हे वातावरण सध्या चालू आहे का, तर नाही, हे आहे बराच. म्हणजे अगदी आपण संविधान म्हणजे काय की एक साधारण सामान्य लोकांचा ज्यात विचार केला गेलेला आहे कायद्याच्या अनुषंगाने, त्यांना ते जगले पाहिजेत या अनुषंगाने. मुठभर भांडवलदार, मुठभर श्रीमंत त्यांच्यावर कधी हवी होता कामा नयेत. हुकुमशाही, थोडक्यात सरंजामशाही ही फोफावली नाही पाहिजे. या अनुषंगाने संविधानात विचार केला गेला, किंवा आपल्याकडे संतांनी जे काही सांगितलं ते याच पद्धतीचं सांगितलेलं आहे सगळं आपल्या अभंगातून, आपल्या ओव्यांमधून. अगदी बसवेश्वर, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या सगळ्यांना, या सनातन्यांचा, या सामान्य लोकांच्या, कष्टकऱ्यांच्या विरोधात असणाऱ्या लोकांचा, त्यांच्यावर एका विशिष्ट प्रकारे अंधश्रद्धा लादणाऱ्या लोकांचा, या सगळ्या संतांना त्रास झालेला आहे, विचारवंतांना त्रास झालाय. सनातन आहे, पण त्या वेळेस जेव्हा त्यांना त्रास होत होता, अगदी बसवेश्वरांपासून आपण घेऊयात, त्रास होत होता तेव्हा कंटेम्पररी त्या वेळेस या आपल्या संतांनी, या विचारवंतांनी सनातन्यांना चोख उत्तर दिलेलं आहे. तसंच हे नामदेव ढसाळ यांनी आपल्या परीने कवितेतून दिलेलं उत्तर आहे, ते आपण जरा आज ऐका तुम्ही, मी वाचतो. आणि कविता कशी वाटली ते मित्रांनो कळवा. आता नामदेव ढसाळांची कविता आहे, ती मुळातच चांगली आहे. माझं वाचन किंवा माझं काम तुम्हाला कसं वाटतंय हे थोडंसं कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि संविधान विरोधी जेव्हा काही जे काही आपल्या देशात घडेल तेव्हा प्लीज आवाज उठवा, कारण संविधानाच्या विरोधात हे जे काय चाललेलं आहे ते जर अशी प्रकरणं जर वाढत गेली, आता काय विरोधी पक्ष गेलाच आहे, महाराष्ट्र राज्यापुरता आपण जेव्हा विचार करतो तो कमकुवत करून टाकलेला आहे विरोधी पक्षाला. तर बघा आता एकंदर सगळं हे कुठे चाललेलं आहे ते, याचा सगळ्या विचारवंतांनी, जाणकारांनी विचार करा. बाकी 9 ते 5, 9 ते 6, 9 ते 7, 9 ते 8 अशा 8 तासाच्या ड्युटीमध्ये अडकलेल्यांना मी काही बोलणार नाही. पण ती ड्युटी करत असताना पण चाणाक्षपणे आजूबाजूला काय चाललंय याकडे लक्ष ठेवून असणाऱ्यांसाठी माझे व्हिडिओ असतात. तर ऐका कविता, ऐका. कामगार बंधू, कवी आहेत नामदेव ढसाळ. हे जग तुझ्या श्रमावर चालले आहे, किती रे करतोस रक्ताचे पाणी. मी तुलाच सर्जनाचा निर्माता मानतो, बाकीच्यांचा हिशोब कशाला. 1/3 जगावर रक्ताने रंगलेला ध्वज फडकावणारा तूच, या देशाच्या रक्तधमनीतून वाहणारा ही तूच, लोखंड वितळवणारा आणि आकार देणाराही तूच. जिथे जिथे यंत्राचा वावर झाला त्या शहरांना क्रांतिकारक वारसा देणाराही तूच. तुझे घामेजलेले स्नायूचित्र मी माझ्या कवितेत प्रतिमेसाठी वापरतो. 1/3 जगावर रक्ताने रंगलेला ध्वज फडकावणारा तूच, या देशाच्या रक्तधमनीतून वाहणाराही तूच, लोखंड वितळवणारा आणि आकार देणाराही तूच. जिथे जिथे यंत्राचा वावर झाला त्या शहरांना क्रांतिकारक वारसा देणाराही तूच. तुझे घामेजलेले स्नायूचित्र मी माझ्या कवितेत प्रतिमेसाठी वापरतो, माझ्या कवितेला सप्राण करतो. मला माहिती आहे की तूच लढू शकतोस गुलामगिरी विरुद्ध. मला माहिती आहे की तूच मुठमाती देऊ शकतो भांडवलशाहीला. मला माहिती आहे की तूच पर्दा फाश करू शकतोस सरंजामशाहीचा. मला माहिती आहे की तूच वितरणासाठी वापरू शकतो शासन यंत्रणा. तुझा मी स्तुतिपाठक भाट
त्यांच्या लेखी मी देशद्रोही आणि गुन्हेगार. ते वल्गना करत आहेत माझ्या घरावरून नांगर फिरवण्याच्या. ते वल्गना करत आहेत माझ्या घरावरून नांगर फिरवण्याची. कामगार बंधू, ज्या हिटलरचं तू थडगं बांधलंस त्या थडग्याचाच या कुत्र्यांना विसर पडलाय. शेवटची लाईन पुन्हा वाचतो. कामगार बंधू, ज्या हिटलरचं तू थडगं बांधलंस त्या थडग्याचाच या कुत्र्यांना विसर पडलाय. तर असे नामदेव ढसाळ कविता पुन्हा एकदा ऐका, नीट विचार करा त्यावर, आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने. बाकी काही नाही, बाकी टाटा, बाय बाय, सायोनारा, जय भीम.